नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव. आपण पाहणार आहोत 24 नोव्हेंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. याचबरोबर बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे, झालेलं आहे. तसेच डिप्रेशन तयार होईल आणि या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यावरती काय परिणाम होणार आहे याबद्दलचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण जर या चॅनलला जर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळते. याचबरोबर आपण संपूर्ण देशभराचा हवामान अंदाजासाठी एक नवीन चॅनल चालू करणार आहोत. ते हिंदीमध्ये असेल. त्याचं नाव असेल मौसम मंत्रा. जर आपल्याला जर योग्य वाटत असेल कोणतं नाव द्यावं ते तुम्ही माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये दिलं तरी चालू शकतं. सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये सध्या कोणताही WD नाहीये किंवा पश्चिम आवर्त त्या ठिकाणी आलेलं नाहीये. याचबरोबर अरबी समुद्रामध्ये सध्या एक लो प्रेशर एरिया आहे. या लो प्रेशरचा मात्र राज्यावरती कोणताही विपरीत परिणाम सध्या आपल्याला पाहायला मिळत नाही. याचबरोबर मलका जो बेटे आहेत आणि दक्षिण अंदमान असेल या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं. वेल मार्क लो प्रेशर एरिया त्या ठिकाणी तयार आहे. येणाऱ्या 24 तासामध्ये जवळपास 24 तारखेला हे डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता आहे, म्हणजे अजून ते इन्सेंटिव्हाय होणार आहे. याचबरोबर हे जो लो प्रेशर एरिया आहे हा अजून काही दिवस याच ठिकाणी राहणार आहे. त्याच्यानंतर तो पुढची वाटचाल सुरू करेल. मात्र भरपूर दिवस जर तो समुद्राच्या मध्ये राहील त्यावेळेला मॉइश्चर जे असतं ते जास्त प्रमाणामध्ये तयार होणार आहे आणि या डिप्रेशनला तो अजून पाठबळ देईल आणि ते सायक्लोनिक स्टॉर्म किंवा सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म या कॅटेगरीमध्ये जाण्याची शक्यता आहे. ज्यावेळेला हा सायक्लोनिक स्टॉर्म तयार होईल तो भारताच्या दिशेने येणार आहे आणि ज्या भारताच्या जवळपास आल्यानंतर तो शक्यतो करून रिकव्हर करण्याची दाट शक्यता आहे. ज्यावेळेला हा रिकव्हर करेल त्याचं जे विंड स्पीड असेल ते विंड स्पीडही वाढेल आणि शक्यतो अशी आहे की हे सायक्लोनिक स्टॉर्म म्यानमारच्या साईडला जाऊन त्या ठिकाणी लँडफॉल होण्याचीही प्राथमिक अंदाजानुसार आपण या ठिकाणी सांगू शकतो. मात्र सध्या तरी त्याचा फोरकास्ट ट्रॅक हा अजूनही डिक्लेअर झालेला नाही. मात्र या लो प्रेशर एरियामुळे राज्याच्या दक्षिण भागामध्ये आपला ढगाळ वातावरण पाहायला मिळते. याचबरोबर कर्नाटक असेल, गोवा असेल, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या भागात ढगाळ वातावरण आहे. तसेच जे पूर्व किनारपट्टी असेल या भागामध्ये सध्या हलक्या काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. याचबरोबर उत्तर भारतामधून जे वारं थंडगार वारं असेल काही प्रमाणामध्ये जे दक्षिण येत आहे हे थंडगार वारं दिल्ली, उत्तर प्रदेश याचबरोबर मध्य प्रदेशचा उत्तरी भाग असेल तसेच झारखंड, बिहार या भागामध्ये येत आहे. त्यामुळे हे सायक्लोनिक स्टॉर्म रिकव्हर करण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर पाठीमागच्या 24 तासाचा पावसाचा अंदाज जर पाहिला तर राज्यात पावसाचं वातावरण सांगितलं होतं की IMDने डिक्लेअर केलं राज्याचा दक्षिण भाग असेल सांगली, कोल्हापूर, सातारा याचबरोबर रत्नागिरी या ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो. मात्र पाठीमागच्या 24 तासामध्ये राज्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला नाही. जो पाऊस झाला आहे तो कर्नाटक असेल, याचबरोबर केरळ असेल, तेलंगणा असेल, तेलंगणाचा दक्षिण भाग आंध्र प्रदेश असेल आणि तमिळनाडू असेल याच भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला आहे. याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं राज्याचा बहुतांश जो दक्षिण भाग असेल म्हणजे रत्नागिरी असेल तसेच सिंधुदुर्गचा बहुतांश भाग, कोल्हापूर, सांगली या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. ते सोलापूरमध्ये काही प्रमाणात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. बीडमध्ये याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, जालनाचा उत्तर भाग असेल आणि बुलढाणामध्येही विखुरल्या स्वरूपामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळते. नाशिक असेल, अहिल्यानगर, पुणे पश्चिम असेल, सातारा पश्चिम असेल या भागामध्ये ही ढगाळ वातावरण पाहायला मिळते. मध्ये या ढगाळ वातावरणामुळे कोणताही पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता फार कमी आहे. येणाऱ्या 24 तासामध्येही राज्यात पावसाचं वातावरण नाहीये. तसेच जो सायक्लोनिक स्टॉर्म तयार होणार आहे या सायक्लोनिक स्टॉर्मचा राज्याला कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. याचबरोबर सध्या आज दिवसभराचा थंडीचा जर विचार केला म्हणजे मिनिमम टेम्परेचरचा जर विचार केला तर जळगावमध्ये 16.0 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. याचबरोबर नाशिक मालेगावमध्ये 13.4 डिग्री सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगरमध्ये 15.9 डिग्री सेल्सिअस, बुलढाण्यामध्ये 17.9 डिग्री सेल्सिअस, अकोल्यामध्ये 16.6 डिग्री सेल्सिअस, अमरावतीमध्ये 14.6 डिग्री सेल्सिअस, 7 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर वर्धाचं पाहिलं वर्धामध्ये 14.5 डिग्री सेल्सिअस, नागपूरमध्ये 14.3 डिग्री सेल्सिअस, तसेच गोंदियामध्ये 12.8 डिग्री सेल्सिअस,
ब्रह्मपुरीमध्ये 15.6 डिग्री सेल्सिअस, गडचिरोलीमध्ये 13.6 डिग्री सेल्सिअस, चंद्रपूरमध्ये 15.6 डिग्री सेल्सिअस, यवतमाळमध्ये जवळपास 15.6 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. याचबरोबर वाशिममध्ये 12.2 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर नांदेडचा उत्तरेचा भाग असेल किनवट या ठिकाणी 13.2 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. हिंगोली आणि परभणीचा विचार जर केला या ठिकाणी जवळपास 14 ते 15.9 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. तसेच लातूरचा उत्तर भाग असेल, नांदेडचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी जवळपास 17 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. धाराशिवमध्ये 17.0 डिग्री सेल्सिअस, बीडमध्ये 15.9 डिग्री सेल्सिअस, अहिल्यानगरमध्ये 14.7 डिग्री सेल्सिअस. तसेच सोलापूर आणि मोहोळचा विचार केला, मोहोळमध्ये 16.7 डिग्री सेल्सिअस, सोलापूर शहरामध्ये 20.5 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. जेऊरचा पाहिलं, जेऊरमध्ये सर्वात कमी तापमान 15.3 डिग्री सेल्सिअस त्या ठिकाणी पाहायला मिळालं. याचबरोबरच सांगलीमध्ये 19.2 डिग्री सेल्सिअस, कोल्हापूरमध्ये 20.3 डिग्री सेल्सिअस, शिरवळ आणि साताऱ्याचं पाहिलं जवळपास 16 आणि 17 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला गेलं. पुणे शहराचा जर विचार केला, पुणे शहरामध्ये 16.7 डिग्री सेल्सिअस तापमान होतं. मात्र इतरत्रच भागाचा जर विचार केला म्हणजे घाट माथ्यामध्ये 19.7 डिग्री सेल्सिअस आणि पूर्व भाग असेल त्या ठिकाणी जवळपास 17 ते 18 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी नोंदवलं गेलं. याचबरोबर डहाणू म्हणजे कोकणाचा विचार केला, कोकणाचा उत्तर भाग असेल या ठिकाणी 19.6 डिग्री सेल्सिअस, मुंबईमध्येही 23.2 डिग्री सेल्सिअस का 23.5 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळेल. रत्नागिरीचं पाहिलं, रत्नागिरी जवळपास 25.20 डिग्री सेल्सिअस, राजापूर पाचल 22.4 डिग्री सेल्सिअस त्या ठिकाणी पाहायला मिळेल. सिंधुदुर्ग, मालवण याचबरोबर दक्षिण गोवा असेल, उत्तर गोवा असेल या ठिकाणीही जवळपास टेम्परेचर 23 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलेलं आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा जर विचार केला, येणाऱ्या 24 तासामध्ये तापमान वाढ झालेली पाहायला मिळते. काही ठिकाणी जे थंडी होती तीही आता कमी झालेली पाहायला मिळते. सर्वप्रथम कोकणाचा जर विचार केला, मुंबई शहर असेल, डहाणू, पालघर, ठाणे, मुरबाड याचबरोबर अलिबाग असेल, याचबरोबर रत्नागिरी संपूर्ण जिल्हा, सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा, कोल्हापूर, गोवा या ठिकाणी 22 किंवा 24 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. सांगलीचा पश्चिम भाग असेल, घाटमाथ्याचा भाग असेल, सातारा दक्षिण असेल या ठिकाणी 20 ते 22 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. रत्नागिरीचा उत्तर भाग असेल, तसेच रायगडचा पूर्व भाग असेल, ठाणे जिल्हा असेल या भागामध्येही 20 ते 22 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. संपूर्ण घाट माथ्याचं पाहिलं, पुणेचा पश्चिम भाग असेल, सातारा पश्चिम असेल, याचबरोबर सातारा दक्षिण भाग असेल आणि सांगलीचा पूर्व भाग असेल या भागामध्ये 18 ते 20 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक तसेच पुणेचा पूर्व भाग असेल, सातारा पूर्व, सोलापूर, धाराशिव, बीडचा पूर्व भाग असेल, छत्रपती संभाजीनगरचा पूर्व भाग असेल, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, वाशिम असेल, याचबरोबर नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली, परभणी या ठिकाणी 16 ते 18 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच यवतमाळचा बहुतांश भाग असेल, चंद्रपूरचा बहुतांश भाग असेल आणि गडचिरोलीचा भाग असेल या भागामध्येही 16 ते 18 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. मात्र विदर्भाचा उत्तरचा भाग असेल, नागपूर तसेच वर्धा उत्तर असेल, याचबरोबर भंडारा तसेच अमरावतीचा पूर्व भाग असेल या भागात जर पाहिलं या भागामध्ये 14 ते 16 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. हे याचबरोबर हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज रायगड असेल, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी लाइटनिंग थंडरस्टॉर्मचा अलर्ट दिला होता. मात्र या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा पाऊस पाहायला मिळाला नाही. याचबरोबर येणार 24 तासात जर पाहिलं म्हणजे 24 तारखेचा जर विचार केला तर मुंबई, ठाणेचा दक्षिण भाग असेल, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर या भागामध्येही पावसाच्या काही प्रमाणामध्ये ऍक्टिव्हिटी होण्याची दाट शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की क्लिक करा. धन्यवाद.